नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आतापर्यंत वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल ह्या ज्या पॅकिंग सिस्टम असतात, म्हणजे लेयर्स कन्वर्ट करत असताना लेयर मी वन लेयर दाखवली होती म्हणजे एक्स डायरेक्शनची, दोन लेयर दाखवल्या एक्स आणि वाय डायरेक्शनला, म्हणजे टू डायमेन्शनल. देर आर टू ॲक्सेसेस, देर आर टू डायमेन्शनल. आता थर्ड म्हणजे जसं आपण लेयर इंक्रीज केल्यानंतर सपोज माझ्याकडे ही एक लेयर आहे, मी एक लेयर दाखवली, याच्यावर अजून एक लेयर ठेवली, तिच्यावर अजून एक थर्ड लेयर ठेवली, मग एक लेयरचं डायरेक्शन वेगळी, दुसऱ्या लेयरची डायरेक्शन वेगळी, तिसऱ्या लेयरची डायरेक्शन वेगळी असेल, म्हणजे 3D झालं, थर्ड डायमेन्शनल. आता ती जी लेयर आहे ती लेयर आपण स्पिअरची कन्सिडर केलेली. तर स्पिअरची लेयर म्हणजे कशी, सपोज मागचा एक रिव्ह्यू करतो की पहिल्यांदा आपण अशा पद्धतीचे स्पिअर्स बघितले होते, हे एका डायरेक्शनला होते. त्यानंतर सेकंड वन याला 1D कन्सिडर केलेलं, वन डायमेन्शनल. सेकंड वन इज द 2D. 2D मध्ये काय होतं की सपोज दिस इज फर्स्ट लेयर अँड नेक्स्ट वन इज द सेकंड लेयर. अशा पद्धतीची ही डायरेक्शन होती ह्या लेयरची. मग हे वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल झाल्यानंतर आता थर्ड म्हणजे 3 डायमेन्शनलकडे वळत असताना आपल्याला त्या स्पिअरची जी लेयर आहे ती लेयर आपल्याला तशा पद्धतीनं अरेंज करावी लागेल. त्यांची अलाइनमेंट तशी असली पाहिजे. अलाइन म्हणजे ते त्या डायरेक्शनला आपण जर कन्सिडर केलं तर त्यांचे सेंटर्स हे जॉईन केल्यानंतर आपल्याला त्यांची अलाइनमेंट म्हणजे ते व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली त्या पद्धतीनं अरेंज केलेले पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना जॉईन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, आता माझ्याकडे जर सपोज एक लेयर आहे, ही तिच्या खाली ही दुसरी लेयर. आता मी याच्यावरून एक लेयर जर ठेवली ॲज इट इज, तर ती तुम्हाला इथं तर मला 3D असल्यामुळे ते दाखवता येणार नाही. त्यामुळे एक जस्ट तुम्हाला सांगतो आहे, जे स्टेट बोर्डचं बुक आहे, इरिस्पेक्टिव्ह स्टेट बोर्डचं असेल किंवा दुसऱ्या बोर्डचं असेल, ज्या ठिकाणी स्टेकिंग इन 3 डायमेन्शनल दिलेली, म्हणजे स्टेकिंग म्हणजे आपण अरेंजमेंट करतो आहे, ती डायग्राम तुमच्या समोर ठेवा आणि मग वॉच करा हे व्हिडिओ, ठीक आहे. ते केल्यानंतर काय फायदा होणार आहे, कारण ती जी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्याची 3 डायमेन्शनल सगळं अरेंजमेंट केलेली ते तुम्हाला बुकमध्ये ॲज इट इज बघायला भेटेल. बिकॉज इकडे मी ते दाखवू नाही शकत, बिकॉज दिस इज द 3D. 3D स्ट्रक्चर दाखवणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं. पण मी तुम्हाला एक लेयर दाखवतो आहे. सपोज ही एक आपली पूर्ण एक लेयर आहे. या लेअरमध्ये कसं आहे, ही तर एक प्लेन, हे पूर्ण एक प्लेनमध्ये झालं, म्हणजे ही आपली एक लेयर झाली. हिच्यावरून मी अजून एक जर लेयर ठेवली तर ती काहीतरी अशा पद्धतीनं, सपोज करा ती एक लेयर आहे अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला ही एक लेयर, ही दुसरी लेयर, अजून एक लेयर ठेवली, म्हणजे मी 3 लेयर ठेवल्या, म्हणजे अशा लेअरवर लेयर एकमेकांवर लेयर ठेवल्या त्या स्पिअर्सच्या, त्या ज्या अरेंजमेंट आहेत त्या. तर त्याच्यामधून फॉर्मेशन कसं होतं, जे एक ही तर पूर्ण एक तुम्हाला एक पूर्ण एक स्ट्रक्चर दाखवलं मी. आता एक स्मॉलमध्ये कशा पद्धतीनं स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे ते जर तुम्हाला दाखवायला दिलं तर ते कसं होईल, हा एक, हे 2 स्पिअर्स आहेत आणि हे 2, म्हणजे किती 4 स्पेअर झाले. आता यांच्यात काय होईल की याच्यावर अजून एक लेयर ठेवली, सपोज याच्यावर जर अजून एक लेयर ठेवली आपण, तर ते कशा पद्धतीनं फॉर्मेशन होणार आहे, अशा पद्धतीनं. मग हे जे ह्या स्पिअरचं सेंटर, सपोज हा याचा हा, याचा हा, याचा हा, याचा हा आणि याचा हा, त्यातल्या त्यात अजून एक सेंटर आपल्याला द्यायचा आहे, या स्पिअरचा हा आणि या स्पिअरचा हा. मी जर यांना जॉईन करायचा विचार केला तर अशा पद्धतीनं मी जॉईन करू शकतो. आणि इथं हा होता, हे अशा पद्धतीनं. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुम्ही जर स्टेकिंग केली, ही स्टेकिंग जर तुम्ही स्क्वेअर क्लोज पॅक, म्हणजे स्टेकिंग इन अ स्क्वेअर क्लोज पॅक. स्क्वेअर क्लोज पॅक म्हणजे काय, स्क्वेअर क्लोज पॅक म्हणजे जी तुमची ए लेयर आहे तिच्यावरच ए लेअरसारखी दुसरी लेअर असेल. मग जी ए लेअरला आपण ए लेअर नाव दिलं तर दुसऱ्या लेअरला पण ए लेअर असणार आहे नाव. का, कारण पहिली लेअर जशी, तिचे जसे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ती जशा पद्धतीनं अरेंज झालेली आहे, म्हणजे ही जी पहिली लेअर आहे, ही जी पहिली लेअर आहे ए लेअर, ॲज इट इज ही सेकंड ए लेअर आहे. का ए लेअर आहे त्या, बिकॉज ह्या जे आहेत ना, हे एकमेकांच्या अलाइनमेंटमध्ये आहेत, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली पण. अलाइनमेंट म्हणजे त्या एकमेकांच्या बिलकुल अशा पद्धतीनं, सपोज ही ए लेअर आहे, ही बी लेअर, ही ए लेअर आहे, ही त्याच्यानंतर दुसरी लेअर आहे, म्हणजे ही लेअर आणि ही लेअर दोघं एकमेकांच्या हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली एकदम सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणून आपण बघताना इकडून जर बघितलं तर आपल्याला दिसणार नाही. तिकडून तुमच्या व्ह्यूमध्ये फक्त डस्टर दिसतंय, ॲज इट इज. आणि माझ्या व्ह्यूमध्ये मी इकडून पाहतो, म्हणजे डायरेक्शनचा फरक आहे सगळा.
सांगायचं एकच की ह्या ठिकाणी स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये फक्त ए टाईप ऑफ अरेंजमेंट असते. म्हणजे ए लेअर असली तिला दुसरी ए लेअर असेल, परत ए लेअर असेल, परत ए लेअर असेल, हे कंटिन्युअसली चालू असतं. पण याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये आपलं जे स्ट्रक्चर जे फॉर्मेशन होतं ना ते स्क्वेअर स्ट्रक्चर असतं, स्क्वेअर क्लोज पॅक असतं. आता स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये युनिट सेल जे असते ते असे सिम्पल प्रिमिटिव्ह असते, जी मी अगोदर टीच केलेलं आहे. सिम्पल प्रिमिटिव्ह म्हणजे युनिट सेल ह्या ठिकाणी कोणती फॉर्मेशन झाली, सिम्पल प्रिमिटिव्ह, आणि स्ट्रक्चर इज नथिंग बट स्क्वेअर क्लोज पॅक. बिकॉज काही चेंज नाही, फक्त एक लेअरवरती दुसरी लेअर, बस जशी पहिली लेअर आहे तशीच दुसरी लेअर पण आहे त्यामुळे. तर 3Dमध्ये हा एक टाईप होता स्क्वेअर क्लोज पॅक पद्धतीनं, आणि दुसरं असेल तर हेक्झागोनल क्लोज पॅकनं. आता हेक्झागोनल क्लोज पॅकनं कसं असणार आहे ते डिस्कस करताना त्याच्या अगोदर एक डायग्राम काढणं इथं नेसेसरी आहे. रफली डायग्राम असते. रफली डायग्राम असल्यामुळे काय होतं की थोडं एखादा गोळा कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे ते ड्रॉ करताना थोडंफार चेंजेस असू शकतात. पण तरी हा एक, आता मी काय ड्रॉ करतो आहे, तर मी हेक्झागोनल क्लोज पॅक सिस्टमनुसार याला ड्रॉ करतो आहे. म्हणजे पहिले मी स्क्वेअर क्लोज पॅक न केला, आता हेक्झागोनल क्लोज पॅक. आणि सगळं कशामध्ये चालू आहे, 3Dमध्ये लेअरवरती लेअर टाकायच्या फक्त बस. आता ही एक माझी पूर्ण एक लाईन झाली, अरेंजमेंट झाली स्पियर्सची. आता मला हेक्झागोनल फॉर्मेशन करायचं आहे. तर मग मी काय करतो आहे, ह्या ठिकाणी दुसरा एक स्पियर, त्यानंतर एक जस्ट म्हणजे ही जी एक लेअर तुम्ही ऑब्झर्व करताय, ही डायरेक्टली म्हणजे ही जी एक लेअर आहे, सपोज दिस इज ए लेअर आणि दिस इज बी लेअर. मी ह्या दोन लेयर्सना वेगवेगळे नाव का दिले, जसं अगोदर नाही दिलं पण इथं का दिलं, त्याचं एक कारण आहे. इकडे याचा जर सेंटर आपण कन्सिडर केला तर सेंटरची अलाइनमेंट अशी येते, म्हणजे त्या सेंटरच्या डायरेक्शनला आहे पुढचा स्पेअर आहे का नाही. म्हणजे याची आणि याची अरेंजमेंट किंवा ह्या दोघांची डायरेक्शन एक्झॅक्टली वेगवेगळी डायरेक्शन असल्यामुळे यांची अलाइनमेंट सेम नाही. पण यांनी काय केलेलं आहे की हा जो एक स्पियर आहे, यांच्या बिलकुल एक्झॅक्टली खालच्या साईडला हा खालच्या लेअरचा स्पियर आहे. म्हणजे हे एकमेकांना ॲडजस्ट करतायत म्हणजे डिप्रेशन इन, म्हणजे ह्या खाली जागेमध्ये लगेच त्याला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. हे असं नाही आहे की सपोज ही एक अशी अरेंजमेंट आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या खाली इथं दिलं मी आणि हा अशा पद्धतीचा वॉइड तयार झाला. हे असं नाही, इथं पण वॉइड तयार होतो पण कम्पॅरेटिव्हली इथं वॉइड कमी आहे. जो एम्प्टी स्पेस आहे तो इथं कमी आहे. याला म्हणतात एम्प्टी स्पेस. हा एम्प्टी स्पेस कम्पॅरेटिव्हली इथं कमी आहे. जे आपण स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये बघतो तिकडे एम्प्टी स्पेसेस जास्त असतात दॅन दिस. मग आता ही पूर्ण मी अरेंजमेंट केली AB टाईपची, पण ही अशी करून चालणार का नाही, बिकॉज दिस इज द 2 डायमेन्शनल. मला 3 डायमेन्शनल फॉर्मेशन करायचं आहे. मग मी 3 डायमेन्शनल करत असताना तुम्ही बायोलॅटरली काय करत बघा, तुमच्या बुक्समध्ये जी डायग्राम आहे ती बघा, स्टेट बोर्ड असू द्या किंवा इनसाईड असू द्या, कुठल्या याच्यामध्ये त्या डायग्राम खूप छान पद्धतीनं प्रिंटआउट केलेल्या आहेत. आता मी करतो काय, मी ही एक अरेंजमेंट घेतली, ए अरेंजमेंट घेतली, बी अरेंजमेंट घेतली, पण मला 3D फॉर्मेशन करायचं. मग 3D फॉर्मेशन करण्यासाठी मी अजून एक अरेंजमेंट याच्यावरती घेतो आहे. म्हणजे ही एक लेअर झाली, आता मी दुसरी लेअर त्याच्यावरती प्लेस करतो आहे. दुसरी लेअर करण्याच्या अगोदर तुम्हाला इथं हे समजायला पाहिजे की हेक्झागोनल कसा फॉर्मेशन होतं. त्यामुळे मी अजून एक तिसरी अरेंजमेंट खाली घेतो आणि मग त्याच्यावरती दुसरी लेअर घेतो. आता तिसरी अरेंजमेंट घेताना हे अशा पद्धतीचं काहीतरी अरेंजमेंट असते. स्पियर्स लहान मोठे होत आहेत पण ते ॲक्च्युली तसे काही राहत नाही. आता बघा, ही ए टाईप, बी टाईप, परत ए टाईप. आता ही आणि ही ए टाईप का बघ, कारण की याचा सेंटर आणि याचा सेंटर तुम्ही अलाइनमेंट सेम असू शकते. बघा, याचा सेंटर आणि याचा सेंटर सेम आहे, याचा आणि याचा सेम आहे. म्हणजे ही ए लेअर आणि ही ए लेअर, दोघं ए लेअर झाल्या. ही बी लेअर आणि याच्यानंतर परत आता बी लेअर येईल. मला हेक्झागोनल का म्हटलं, जसं मागे पण एक्सप्लेन केलं होतं की हे असतात त्यांचे वॉइड्स म्हणजे एम्प्टी स्पेसेस. पण जर मी ह्या सगळ्या सेंटर्स ना एकदा जर जॉईंट केलं ना, तर हे जॉईंट केल्यानंतर मला इथं एक्झॅक्टली हेक्झागोनल स्ट्रक्चर फॉर्मेशन मिळत आहे. एक्झॅक्टली हेक्झागोनल स्ट्रक्चर कसं फॉर्मेशन होत आहे बघा, ह्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये सपोज दिस वन अँड दिस, हे इतके सेंटर्स आहेत. मी ना फक्त जस्ट जॉईंट करून घेतो आहे.
बघा हेक्झागोनल स्ट्रक्चर इकडे फॉर्मेशन झालं. दिस इज हेक्झागोन, ज्याला 6 पॉईंट्सने जॉईंट केलेलं आहे. मग हे तर मी 2D मध्येच अजून ठीक आहे ना, मी फक्त कोणत्या पूर्ण अरेंजमेंटमध्ये अजून फक्त 2D मध्ये, मी याला 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ही एक लेअर झाली. ए बी ही एक लेअर आहे, तिच्यावरती अजून एक लेअर येईल. आणि ती लेअर कशी येईल बघा, आणि ती लेअर आल्यानंतर तिच्यात बी पुढे माजून टाईप्स पडतात म्हणजे ते वॉइड्सचे टाईप्स पडतात की कशा पद्धतीचे एम्प्टी स्पेसेस तिथं अवेलेबल आहेत, कसे नाही आहेत. ठीक आहे. आता याच्यावरती अजून एक लेअर घेत असताना मी इथं एक स्पियर घेतो, त्यानंतर हा एक स्पियर घेतल्यानंतर मी इथं एक स्पियर घेतो आणि परत अजून मी इथं एक स्पेअर घेतो. मग मी कवर काय करतो आहे समजते का तुम्हाला, मी कवर फक्त हे वॉइड्स करतो आहे. म्हणजे हे जे 3 स्पेअर्स आहेत यांच्यावरती मी एक घेतो आहे, म्हणजे हा माझा जो वॉइड आहे, हा जो एम्प्टी स्पेस आहे तो कवर होतो आहे. म्हणजे मी हे सगळे कवर करत असताना तुम्हाला असं एक इथं जॉईन होत आहे बघा, इकडे पण हा कवर झाला, परत हा एक कवर झाला, अशा पद्धतीनं हा स्पेअर त्याच्यात गेला आहे अशा पद्धतीनं. पण एक ऑब्झर्वेशन होतं आहे की हा जो एक वॉइड आहे हा कवर होतो एका स्पेअरने, पण ह्या ए लेअर आणि बी लेअरमधला हा जो एक वॉइड आहे आणि त्याच्यानंतर हे जे 2 स्पेअर्स आहेत आणि खालचा स्पेअर्स आहे यांच्यामधलं जो वॉइड आहे ते ॲज इट इज राहतं आहे. म्हणजे ते कवर होते का नाही होते. मग हे कवर न झाल्यामुळे आपल्याला तिसरी अरेंजमेंटकडे वळावं लागतं, तिसरी लेअरकडे वळावं लागतं. मग तिसरे लेअर थर्ड लेअर जेव्हा आपण स्टेकिंग करतो त्याच्यावरती, मग त्याच्यात बी टाईप्स असतात की त्याच्यात 2 टाईप्स असतात. एक तर रेग्युलरली हे झालं अशीच अरेंजमेंट करत राहायची, किंवा सेकंड सेकंड वे जो असतो तो वे असा असतो की हे जे हे जे ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतात यांच्यावरती अजून एक स्पेअर देऊन ते कंटिन्यू करायचं. आता ह्या ज्या गोष्टी बोलतो आहे त्या गोष्टी बुक्समध्ये बघितल्यानंतर ऑब्झर्व करा की जी डायग्राम त्या ठिकाणी दिलेली बुकमध्ये तिचं थोडं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला हे आढळेल की सगळ्यात पहिली साधी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्सिडर होतं की तिथे 2 टाईप ऑफ वॉइड्स फॉर्मेशन होत आहेत. नंबर 1 टेट्राहायड्रल, नंबर 2 ऑक्टाहायड्रल. आता टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल कसे आहेत ते मी इथं अरेंज करून दाखवतो, ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे ॲक्च्युली वॉइड्स कसे आहेत ते समजतील. आता जो पहिला टाईप आहे त्या ठिकाणी तो काय आहे, टेट्राहायड्रल वॉइड. आता वॉइड म्हणजे जनरली एम्प्टी स्पेस त्या ज्या सगळ्या अरेंजमेंटमध्ये केलेला असतो तो. मग आता हा एक स्पियर आहे, हा एक स्पियर आहे आणि हा एक स्पियर आहे. माझ्याकडे किती स्पेअर्स आहेत, 3 स्पेअर्स आहेत. मी हे फक्त काय केलं, त्याच्या पूर्ण ती पर्टिक्युलरली जी डायग्राम दिलेली 3D त्याच्यामधनं फक्त तो तेवढा पार्ट इथं उचलून तुम्हाला दाखवतो आहे. हे 3 झाले. यांच्यामध्ये हे जे एम्प्टी स्पेस, ही जी रिकामी जागा, ही रिकामी जागा म्हणजे वॉइड असतं. आता ह्या रिकाम्या जागेला आपल्याला भरायचं आहे, तर भरताना कसं भरणार, त्याच्यात काही भरावं लागेल का असं नाही, पण त्याला फक्त आपण झाकतो म्हणजे भरतो इनडायरेक्टली. तर भरण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यावरती एक स्पेअर ठेवून देतो. ओके. हे स्पेअर्स म्हणजे काय, आता हे स्पेअर्स म्हणजे आपण हे अरेंजमेंट झाली ॲटम, मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतील त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये, त्या पर्टिक्युलर क्रिस्टलमध्ये, त्या पर्टिक्युलर पूर्ण कंपाऊंडमध्ये ते जर क्रिस्टलाइन असेल ते सॉलिड, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पुढे हे अरेंजमेंट होत असतात. मग त्या अरेंजमेंटला आपण प्रत्येक वेळेस त्या ॲटम, आयन्स, मॉलिक्युल बोलण्यापेक्षा एक स्पियर कन्सिडर केलेला आहे. त्या स्पियरच्या टाईपमध्ये अशा अरेंजमेंट केलेल्या आहेत. म्हणजे एक मोड आहे फक्त स्पियर्स म्हणजे. त्याच्यात असं नाही की ते स्पियर असतात का तिथं क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये किंवा पर्टिक्युलर त्या क्रिस्टल सिस्टममध्ये, पण तसं नसतं. फक्त आपण एक ते तुम्हाला समजण्यासाठी ते कन्सिडर केलेलं आहे. मग आता मी सांगतो की इथं 3 प्रकारचे जे आपले हे दिलेले आहेत स्पियर्स, त्यांच्यामध्ये हा एक ट्रँग्युलर वॉइड त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि ट्रँग्युलर वॉइडच्या वरती आपण काय केलेलं आहे, एक स्पियर टाकलेला आहे त्याला झाकण्यासाठी, त्याला बंद करण्यासाठी, ती एम्प्टी स्पेस रिमूव्ह करण्यासाठी. मग हे मी सगळं करत असताना मला इथं ॲक्च्युली होतं काय की मी हे आतापर्यंत तर फक्त माझा एक ट्रँगल होता, जस्ट कन्सिडर दिस ट्रँगल. बट त्याच्यावरती जेव्हा आपण तो जो स्पियर आहे तो टाकल्यानंतर याचं जे कन्व्हर्जन झालं ते टेट्राहायड्रल स्ट्रक्चरमध्ये झालं, म्हणजे ते अशा पद्धतीनं झालं. आता मी हे का दिलेलं आहे, तर हा जो मी पॉईंट इथं ड्रॉ करतो आहे, हा जो तुम्हाला इथं दिसतो आहे, लेटेस्ट तुम्हाला इथं मोठ्या पद्धतीने, ठीक आहे. हा एक स्पियर, ठीक आहे, बघा हा एक स्पियर, हा दुसरा स्पियर, अच्छा उलटं झालं का, हा एक स्पियर, हा एक स्पियर, हा दुसरा स्पियर सपोज, आणि हा तिसरा स्पियर.
असं लिहा काय असं क्लिअर आहे, उलटं सुलटं सगळं चालतं. आणि मग जो ह्या वॉइडला कवर करणारा असतो, ह्या वॉइडला कवर करणारा असतो तो आपण याच्यावरून असं पूर्ण ठीक आहे झाला वॉइड कवर. मग त्याचा एक सेंटर येतो. म्हणजे दिस इज वन ऑफ द सेकंड वन, थर्ड वन, आणि ह्या तिघांच्यामध्ये जो वॉइड तयार होतोय त्याला कवर करणारा हा आपण त्याच्यावरून देतो. त्यामुळे त्याचं एक सेंटर म्हणजे यांना मी जर जॉईंट केलं असं तर एक्झॅक्टली मला हे स्ट्रक्चर भेटतं आहे, म्हणजे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर भेटतं आहे. एका वॉइडमुळे मला टेट्राहेड्रल भेटतं आहे. त्याच्या ज्या दुसरे वॉइड्स आहेत तिथं तुम्ही ऑब्झर्व करा, त्या डायग्राम ऑब्झर्व करायला परत परत याच्यामुळे सांगतो आहे कारण इथं पाहिजे तसं 3D तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे मी तरी नाही सांगू शकत इथं 3D एवढं, कारण 3D गोष्ट आहे तिला ॲनिमेशन किंवा मग त्या पद्धतीनं तेवढं हँडशेप पाहिजे किंवा मग ते ड्रॉ करता यायला पाहिजे. ठीक आहे, पण एक्झॅक्टली कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोचवायची. पण त्याच्यामुळे तुम्ही ती जी गोष्ट आहे ती पूर्ण त्या बुकमध्ये बघा. म्हणजे दोघं इकडून मी जे तुम्हाला डिलिव्हर करतो आहे ते तुम्ही तिकडे ऑब्झर्व करा आणि ज्याच्या थ्रू तुम्हाला ही सगळी कॉन्सेप्ट समजेल. आता मी पुढचा जो वॉइड आहे तो ऑक्टाहेड्रल वॉइड आहे त्याच्याकडे वळतो आहे. तर ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये कसं असतं, ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये जनरली काय आहे की आता सपोज हा एक स्पियर आहे, हा एक स्पियर आहे आणि हा त्याच्या पुढचा एक स्पियर आहे. हे 3 स्पियर्स झाले आणि ह्या 3 स्पियर झाल्यानंतर आता काय असतं की याच्यावरती एक अरेंजमेंट अशी असते अजून. हे बघा अशी अरेंजमेंट असते. म्हणजे एक सेंटर, हे दोघांचा एक सेंटर, हा थर्ड सेंटर, म्हणजे हे ट्रायंगल झाला. याचा अपोजिट, याचा उलटा, म्हणजे हा जो एक ट्रायंगल झाला ना असा, हे जी वरची साईड आहे, ही जी वरची साईड तुम्हाला जे 3 हा वरचा स्पेअर आणि हे 2 स्पेअर जे दिसत आहेत त्याच्या जी मागची साईड आहे, मागचे 2 स्पेअर आणि खालचा एक स्पेअर, त्याचा हा ट्रायंगल, मागचे 2 स्पेअर आणि खालचा एक स्पेअर, म्हणजे मागच्या साईडचा हा एक ट्रायंगल. आणि हा तर मागच्या साईडचा झाला. आता पुढची साईडचा म्हणजे ह्या साईडचा एक ट्रायंगल. मग आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्मेशन जे झालेलं आहे ते ऑक्टाहेड्रलचं झालेलं आहे, हे ऑब्झर्व करायला भेटेल. आता ऑक्टाहेड्रलचं कसं झालेलं आहे, कुठच्या पद्धतीनं ते फॉर्मेशन केलेलं आहे ते आपण जर डायग्रॅमॅटिकली बघायचं म्हटलं तर तुम्हाला ते कसं ऑब्झर्व होईल. सपोज मी इथं ड्रॉ करतो आहे ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. तर ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी मला आता पुढे बघावं लागेल इथं. अच्छा, अशा पद्धतीनं ही वरची साईड मी आता ड्रॉ करतो याची. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आता खालची साईड ड्रॉ करतो. म्हणजे तुम्ही एक फक्त एक ऑब्झर्व करू शकतात. जस्ट लेट अस सी. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, जो हा पॉईंट आहे तो वरचा पॉईंट आहे आणि जो हा पॉईंट आहे तो खालचा पॉईंट आहे. म्हणजे हे एक अशा पद्धतीनं ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर इथं फॉर्मेशन होते. हे वॉइडचा एक प्रकार आहे ऑक्टाहेड्रल वॉइड, आणि त्याच्या अगोदर टेट्राहेड्रल वॉइड. मग हे स्ट्रक्चर्स भेटले आपल्याला ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल. मग आता मी एक्झॅक्टली ह्या ज्या HSCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक सिस्टममध्ये बोलतो आहे, तर ती गोष्ट तिथं बुकमध्ये बघा, ती गोष्ट ॲज इट इज तुम्हाला समजेल. जास्त गोष्टी तर 3D ड्रॉ नाही होणार. म्हणून HSCPमध्ये हेक्सागोनल क्लोज सिस्टममध्ये 2 टाईपचे वॉइड फॉर्मेशन झाले. नंबर 1 टेट्राहेड्रल, नंबर 2 ऑक्टाहेड्रल. पण तेवढंच असून चालणार नाही, कारण ऑक्टाहेड्रल वॉइड तर फॉर्मेशन होतं, टेट्राहेड्रल वॉइड तर तिथं आपण त्याला एम्प्टी स्पेसला ते रिमूव्ह करतो किंवा ते झाकून देतो. म्हणजे ते आपण पूर्ण कवर करतो आहे, एका साध्या भाषेमध्ये कवर करतो आहे दुसऱ्या एका स्पिअरने. पण हा जो ऑक्टाहेड्रल वॉइड असतो ना, हा कवर होत नाही. मग हा कवर होत नाही म्हणून हा पुढे तिसरी लेअर फॉर्मेशनसाठी भाग पाडतो. मग तिसरी लेअर फॉर्मेशनमध्ये पण 2 टाईप पडतात. नंबर 1 ते कंटिन्युअसली जे चालू असतं, आपण ऑक्टाहेड्रल वॉइड फॉर्मेशन झाला तशा पद्धतीची जी लेअर असते तशीच असते. म्हणजे एक ए बी हा एक टाईप झाला ॲज इट इज.
पण ज्या वेळेला मला ऑक्टॅहेड्रल वॉइड कव्हर करायचा आहे त्यावेळेला मला तिसरी टाईप ऑफ अरेंजमेंट आणावी लागते, ती सी असते. म्हणून ए बी सी अरेंजमेंट तिथं स्टार्ट होऊन जाते. आता ए बी सी अरेंजमेंट का बरं स्टार्ट होते, कारण आता बघा हे जे स्ट्रक्चर असं असतं ना, आता मी जर असं केलं की हे कंटिन्युअसली मी अजून जास्त दुसरं स्ट्रक्चर लिहित होतं, तिथं ए बी टाईपच अरेंजमेंट झाली, सही आहे ना. पण मी ज्या वेळेला तिसरी लेअर आणेल किंवा तिसरी अरेंजमेंट जेव्हा आणेल, तिसरी सिस्टम जेव्हा आणेल, तर तिसरी सिस्टम कशी असेल, ह्या ऑक्टॅहेड्रल वॉइडला कवर करून टाकायचं एका दुसऱ्या स्पिअरने. मग ते कवर करताना मी असं कवर करून टाकलं, झाला ऑक्टॅहेड्रल वॉइड कवर. म्हणजे डायरेक्टली सांगायचं झालं तर तिसरी टाईप ऑफ अरेंजमेंट येते ती कशामुळे, ऑक्टॅहेड्रल वॉइडमुळे. मग आतापर्यंत आपण काय बघितलं की स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये फक्त ए टाईप ऑफ अरेंजमेंट असते. आणि म्हणजे इकडे ड्रॉ करताना तुम्हाला सांगतो, स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये फक्त कशी असते, ए टाईप ऑफ अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकमध्ये ज्या ठिकाणी फक्त 2 लेअर आहेत, थर्ड लेअर आपण आणलेली का नाही, तर त्या ठिकाणी कोणती अरेंजमेंट असते, ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट असते. आणि ज्या वेळेला मला ऑक्टॅहेड्रल वॉइड कवर करायचा असतो त्यावेळेला ए बी सी अरेंजमेंट असते. म्हणजे ए बी सी अरेंजमेंट आपण बघतो. मग इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं थोडं जस्ट एक लॉजिकली समजेल की ए बी सी अरेंजमेंट बेस्ट आहे, बिकॉज त्या ठिकाणी आपण एम्प्टी स्पेसेस कवर करतो आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 3D अरेंजमेंट समजली असेल, कारण बाकीच्या गोष्टी बुक्समध्ये बघितल्यावरती इझिली तुम्हाला समजतील. नाही समजले असतील तर तुम्ही परत व्हिडिओ मागे स्क्रोल करून तुम्ही परत बघू शकतात. पण बघताना ते 3D अरेंजमेंट सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि राहिली गोष्ट आता कोऑर्डिनेशन नंबरची, तर ह्या ज्या अरेंजमेंट्स बघितल्या यांच्यामध्ये कसे कोऑर्डिनेशन नंबर फॉर्मेशन झालेले आहेत किंवा कसे कोऑर्डिनेशन नंबर इथं ऑब्टेन झाले आपल्याला, की एका स्पिअरच्या नेबरिंगला, एका स्पिअरच्या अवतीभोवती किती नेबरिंग स्पिअर असतात, तर मग तो म्हणजे त्याच्याच कोऑर्डिनेशन नंबर असतो. तर ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि मग कंटिन्युअसली पुढे अजून कोणत्या गोष्टी येतात, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे आपल्याला ती कॅल्क्युलेट करावी लागते. काही छोटे मोठे डेरिव्हेशन्स आहेत त्याचे, आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स पण असतात. न्यूमेरिकल्स इज इम्पॉर्टंट बिकॉज CET किंवा दुसऱ्या एक्झामिनेशन्स असतात यांच्यामध्ये थिअरी बेस्ड न्यूमेरिकल असतात. म्हणजे तुम्हाला असे न्यूमेरिकल दिलेले असतील की ते थिअरी बेस असतील. मग तुम्हाला अरेंजमेंट्स पण तशा पद्धतीची माहिती पाहिजे, तुम्हाला मागच्या झालेल्या गोष्टी सिस्टम्स माहिती पाहिजे, कोणत्या सिस्टममध्ये कशा पद्धतीनं हे केलेले होते, अरेंजमेंट केलेल्या होत्या, कोणत्या सिस्टममध्ये इफिशियन्सी जास्त आहे कोणत्या सिस्टमची, किंवा कोणत्या सिस्टममध्ये कोऑर्डिनेशन नंबर कसा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात, थिअरी बेस्ड न्यूमेरिकल असतात. मग कंटिन्युअसली आता ह्या गोष्टी तर संपल्या. आता मी पुढे पॅकिंग इफिशियन्सीकडे वळेल, त्याच्या अगोदर कोऑर्डिनेशन नंबर घेऊन गेले यांचे, आणि मग डेरिव्हेशन करून कंटिन्युअसली आपण न्यूमेरिकलकडे वळूयात. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट जरूर करत जा. काही लोकांचे पर्सनली रिप्लाय येतात, मग त्या गोष्टी ओव्हरकम आपण करू, आणि तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू. हॅपी स्टडी.